दगडूशेठ गणपती श्री गजानन, श्रीमंत दगडूशेठ गणपती श्री गजानन। वक्रतुंड गजमुख तू एकदंत मोरया, सुख करता दुख हरता तूच बाप्पा मोरया। हे वक्रतुंड गजमुख तू एकदंत मोरया, सुख करता दुख हरता तूच बाप्पा मोरया। चरणी तुझ्या नतमस्तक झालो हे विनायका, देना आशीर्वाद तुझ्या बाळाला मोरया। नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची। अतिशय पवित्र असा हा आजचा दिवस आहे, गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे, गणेश चतुर्थी आहे आणि आज आपला लाडका गणराय जो आहे तो घरोघरी स्थानापन्न होतो आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये सार्वजनिक मंडळांचंही अतिशय महत्त्व आहे। पुण्यामध्ये आल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं नाही असं होतच नाही आणि या उत्सवाच्या पहिल्या दिवशी आजचा आपला हा संवाद होतो आहे श्री महेश सूर्यवंशी यांच्याबरोबर, जे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ट्रस्टी आणि कोषाध्यक्ष आहेत। महेशजी नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये। जय गणेश, नमस्कार सर्वांना, गणेश चतुर्थीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मूर्ती आहे ती अतिशय म्हणजे जितका भक्तिभाव त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर निर्माण होतो तितकंच त्याचं सौंदर्यही आपल्या मनामध्ये भरतं। तर तुमच्या नजरेतून थोडक्यात या मूर्तीबद्दल किंवा त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल काही सांगता येईल का? बाप्पांची जी विलोभनीय मूर्ती आहे, जिच्या समोर गेल्यानंतर प्रत्येक भक्त आपोआप त्याचे कर जोडले जातात आणि तो नतमस्तक होतो। याच्या मागे जी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे ती 1893ला या गणपती बाप्पांची स्थापना ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळकांनी जे आवाहन केलं होतं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी समाज एकसंघ व्हावा म्हणून गणेशोत्सवाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली, सार्वजनिक गणेशोत्सवाची। आणि त्यावेळेला पुण्यामध्ये जे काय प्रतिष्ठित असे लोकांकडनं गणपती बाप्पा बसवले गेले, त्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्यांच्या हस्ते या बाप्पाची प्रतिष्ठापना केली। 1893ला ही प्रतिष्ठापना झाली। त्यानंतर उत्सव सुरू झाला साधेपणाने। 1952 साली ह्या बुधवार पेठेतली जी सगळी तरुण मंडळ होती, सुवर्णयुग तरुण मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं। त्यामध्ये सर्वश्री तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, शंकरराव तथा आप्पासाहेब सूर्यवंशी, आप्पासाहेब रासने, रघुनाथ दादा केदारी आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या ताब्यामध्ये त्या पंचमंडळींनी हा उत्सव दिला आणि खऱ्या अर्थाने सुवर्णयुग तरुण मंडळाची दगडूशेठच्या उत्सवाची घोडदौड सुरू झाली। हा उत्सव साजरा करत असताना 75 वर्ष 1967 साली झाली आणि तो अमृत महोत्सव झाल्यानंतर त्या मूर्तीचा हात थोडा भंगलेला दिसला। त्यामुळे सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण एक नवीन मूर्ती बनवली पाहिजे। मग नवीन मूर्ती बनवण्याकरता नागेश आप्पा शिल्पी, जे पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल बॉडीचे पार्ट्स बनवायचे, आमचे डॉक्टर बाळासाहेब परांजपे हे ट्रस्टचे जे आता विद्यमान उपाध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी शिकायला होते। त्यांना पाचारण केलं आणि बाप्पाची एक सुबक मूर्ती त्यांच्याकडनं बनवून घेतली। कर्नाटकमध्ये ते खूप प्रसिद्ध असे शिल्पकार होते। त्यांचे पिताश्री नागेश आप्पा शिल्पी म्हैसूरच्या वडियार पॅलेसमध्ये राजशिल्पी होते, त्यांना शिल्पकला अवगत होती। त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी 1 फुटाची मूर्ती बनवली। त्यावेळेला पुणे शहरामध्ये मंडईमध्ये टिळक पुतळ्यासमोर आर्यन थिएटर होतं। रात्रीचा 12चा शो संपल्यानंतर या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी पाचारण केलं गेलं आणि प्रोजेक्टरद्वारे दगडूशेठची जी 1 फुटाची मूर्ती त्यांनी बनवली होती ती संपूर्ण मोठ्या पडद्यावर दाखवली गेली आणि सगळ्यांच्या एकमुखाने संमती आल्यानंतर ही मुख्य मूर्ती, रिअल साईज मूर्ती बनवण्याची त्यांना सूचना केली गेली आणि मग नागेश आप्पा शिल्पींनी अतिशय सुबक अशी मूर्ती बनवली। परंतु ती मूर्ती बनवत असताना त्यावेळेला सूर्यग्रहणाचा दिवस होता, बऱ्याच 52-53 वर्षांनी तो मुहूर्त आला होता आणि पुण्यामध्ये 2 नद्या वाहतात, मुळा आणि मुठा यांचा जो संगम आहे त्या संगमावर पाण्यामध्ये कमरेपर्यंतच्या पाण्यामध्ये उभं राहून हातामध्ये गणेश यंत्र घेऊन मंत्रोच्चारणी ते गणेशयंत्र सिद्ध केलं आणि मूर्तीच्या पाठीमागून गणपती बाप्पांच्या पोटामध्ये ते ठेवलं आणि मग मागणं मूर्ती लिंपली। आणि त्यांनी देखील असं सांगितलं की या मूर्तीच्या धार्मिक विधीमध्ये कुठलाही खंड पडता कामा नये,
ह्या मूर्तीचं नाव, ह्या बाप्पांचं नाव जगभर प्रसिद्ध होईल, त्यावेळेसपासून आजतागायत दगडूशेठच्या धार्मिक विधींमध्ये कुठलाही खंड नाही आहे आणि गणपती बाप्पाची कीर्ती ही साता समुद्रापार समस्त भक्तांच्या श्रद्धेतनं गेलेली आहे असं आपण पाहतोय. मला वाटतं त्याच्यामुळेच ते जे तेज आहे ते आपल्याला दिसतं आणि भक्त जेव्हा नमस्कार करतो त्यावेळेला अतिशय म्हणजे भक्तिभावाने तो अक्षरशः न्हावून निघतो असं म्हणता येईल. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा हा संवाद हा गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि उत्सवाच्या पहिल्या दिवशी होतो आहे. तर गणेश चतुर्थीचं काय महत्त्व आहे ते आपण थोडं सांगितलं तर. गणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद महिन्यातली ही शुक्ल चतुर्थी. ह्या चतुर्थीला गाणपत्य संप्रदायामध्ये गणपती बाप्पांचा मयुरेश्वर जो अवतार आहे त्याच्या जन्मोत्सवाचा आनंद आपण उत्सवाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. गाणपत्य संप्रदायामध्ये 5 गणेश जन्म साजरे करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये ही भाद्रपदातली शुक्ल चतुर्थी जिथं मयुरेश्वर अवतार आहे, कार्तिक महिन्यातला उमांगमलज अवतार पार्वती मातेच्या मळापासनं जो गणपती बाप्पाचा अवतार आहे तो कार्तिक महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला होतो. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत असलेला प्रचलित गणेश जन्म जो माघ महिन्यामध्ये माघी गणेश चतुर्थी, त्या महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला विनायक अवतार आपण साजरा करतो. त्याच्यानंतर आपण जी मे महिन्यामध्ये जी बुद्ध पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला पुष्टीपती विनायक असा गणपती बाप्पांचा अवतार आहे आणि तो पौर्णिमेचा अवतार आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो अवतार जो साजरा केला तो जो प्रचलित आहे तो पाताळातला आहे, शेषात्मज गणेश, शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झालेले गणपती बाप्पा, तो ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला केला जातो. असे गणेश जन्माच्या असे अनेक कोट्यवधी अवतार हे गणपती बाप्पांनी आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता उद्धाराकरता घेतलेले. त्यातला जो मूळ अवतार आहे, प्रमुख अवतार आहे तो ह्या गणेश चतुर्थीचा आहे, मयुरेश्वर अवतार, आणि तो माध्यान्ह समय झालेला आहे. त्या दृष्टिकोनातनं हा उत्सव आनंद उत्सव साजरा करण्याची पूर्वापार आलेली परंपरा फक्त लोकमान्य टिळकांनी तो घरात असलेला बाप्पा सार्वजनिक केला आणि त्याच्या देशाच्या संघटनासाठी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आणि नंतर देखील समाजाला हा समाज संघटनाची शक्ती मिळावी, जे रंजलेले जे गांजले त्यांना त्यातनं मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी उत्सव सुरू केला आणि त्या दृष्टिकोनातनं या गणेश चतुर्थीचं महत्त्व आहे असं मला वाटतं. परंतु मुळात काही संदर्भ जे मुद्गल पुराणामध्ये दिलेले, आपण चतुर्थी करतो म्हणजे नेमकं काय करतो, ती चतुर्थी कुठनं आली, तर त्याची फार छान संकल्पना मुद्गल पुराणामध्ये दिलेली आहे. ज्या वेळेला ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीचं कार्य ते करत होते त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार येत होता कालगणना कशी निश्चित केली पाहिजे. हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक औत्सुक्याचा विषय असू शकतो की कसा विचार केला गेला असेल. आणि तो विचार करत असताना त्यांच्या मुखातनं एक देवी बाहेर आली जिला 4 पाय 4 हात असं होते आणि ती देवीनी प्रार्थना केली की आम्ही तुमच्या मुखातनं आता मी प्रगट झाली तर मला माझं कार्य, मला माझं स्थान हे आपण कृपया मला सांगावं, माझा उद्धार करावा. तर ब्रह्मदेव तिला गणपती बाप्पाची आराधना देतात, उपासना येतात आणि मग ती देवी चतुर्थी गणपती बाप्पाची आराधना करते. आणि मग गणपती बाप्पा ज्या वेळेला प्रसन्न होऊन हजारो वर्षानंतर वर द्यायला येतात त्यावेळेला ती देवी चतुर्थी म्हणते की आपण मला माझं येण्याचं प्रयोजन सांगा, मला कार्य सांगा. मग बाप्पा सांगतात तिला ते परत त्यांचा अधिक उपासना करायला सांगतात आणि सांगतात की मी आत्ता इथनं अंतर्धान पावल्यानंतर तू 2 रूपामध्ये तुझं विभाजन होईल आणि मग तुम्ही हा मंत्र घेऊन आराधना माझी करा. आणि मग त्या पद्धतीने त्या बाप्पा गेल्यावर 2 देव्या होतात, एक शुक्ल चतुर्थी आणि एक कृष्ण चतुर्थी. या दोघी बाप्पांच्या तपश्चर्याला बसतात आणि ज्या वेळेला कृष्ण चतुर्थी म्हणजे आपण जी संकष्टी चतुर्थी करतो त्या देवीला गणपती बाप्पा चंद्रोदय समयी प्रगट होतात आणि ती वर मागते. तिला ते असा वर देतात की चंद्रोदय समयी तू प्रगट झाली त्यामुळे तुला संकष्टी चतुर्थी असं तुला गौरव प्राप्त होईल आणि भक्तांवर जी संकटं येतात त्याचं हरण करणारी तू ठरशील. अशा दृष्टिकोनातनं तिला वर दिला तो म्हणून आपण संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय समयी आपल्याकडे चतुर्थी सोडण्याची पद्धत आहे. किंवा चंद्र देखील हा बुद्धीचा कारक आहे आणि ही संकट नाश करणारी असल्यामुळे तिला संकष्टी असं संबोधलं गेलं. आणि दुसरी जी शुक्ला चतुर्थी आहे जिला आपण विनायकी चतुर्थी म्हणतो तिला बाप्पांनी माध्यान्ह समयी दर्शन दिलं आणि तिला वर दिला, तिला वरदा चतुर्थी असं देखील म्हणलं जातं की तुझ्या माध्यमातनं माझ्यापर्यंत लोक भक्त पोचू शकतील. आणि गणपती बाप्पांचे आपण अवतार बघितले तर जास्तीत जास्त अवतार हे शुक्ल चतुर्थीला आहेत.
ह्या चतुर्थ्यांना असा वर दिलाय बाप्पांनी की तुमच्यापासून इतर तिथ्या तयार होतील. म्हणजे चतुर्थीपासून तृतीया, द्वितीया, प्रतिपदा आणि चतुर्थीच्या पुढे पंचमी ते अमावस्या आणि इकडं ह्या चतुर्थीला पंचमी ते पौर्णिमा अशी कालगणना निश्चित झाली. हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्या प्रत्येक तिथीला एक एक देवतेला अलॉट केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीची रचना ही मुद्गल पुराणात वर्णन केलेली आहे. त्यामुळे आपण जर पंचांगात बघितलं की चतुर्थीला कुठलाही भौतिक गोष्टीचा मुहूर्त नसतो. तो का नसतो? कारण त्या दोन्ही स्पिरिच्युअल आध्यात्मिक तिथ्या आहेत. त्याच्यापासून इतर तिथ्या आहेत. आपण कुठलाही दुसरा उपास जरी केला तरी त्याचं पूर्ण फळ प्राप्त व्हायचं असेल तर चतुर्थी व्रत करूनच ते व्रत केलं पाहिजे, तरच पूर्ण फळ प्राप्त होईल असं मुद्गल पुराण आपल्याला सांगतं. एका दृष्टीने गणपती बाप्पांचं महात्म्य स्वरूप आपल्याला ते सांगतायत आणि त्याच्यापर्यंत पोहोचायची जर कुठलं माध्यम असेल तर या दोन्ही चतुर्थ्या आपण केल्या पाहिजेत. त्याचा गणेशोत्सव जो साजरा करतो तो गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्ताने ही माहिती आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो. म्हणजे म्हणूनच चतुर्थीला म्हणजे अंगारकी चतुर्थी असू दे, संकष्टी चतुर्थी असू दे, चंद्रोदयाला एक सुंदर आरती आपल्याला इथं पाहायला मिळते आणि नक्कीच आपल्यापैकी अनेकांनी तो सगळा अनुभव घेतला असणार. तर मला सांगायला आवडेल की महेशजी स्वतः हे MIT विश्वशांती विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत आणि विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहेत की विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय जिथे साधला जातो शिक्षण देताना. तर आजकालची ही जी संस्कृती आहे, उत्सव आहेत, ते कसे आधुनिक होत चाललेत म्हणण्यापेक्षा कसे नवीन नवीन म्हणजे विद्यार्थी त्यामध्ये सामील होत आहेत. पुण्यात बाहेरून आलेले विद्यार्थी त्याच्यामध्ये सामील होत आहेत आणि एकंदर वातावरण आत्ताचं कसं वाटतं? निश्चितपणे गणपती बाप्पाचं जे स्वरूप वर्णन केलेलं आहे तम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, त्यामुळे गणपती बाप्पा हा विज्ञानाला धरूनच ज्ञानाची प्राप्ती आपल्याला त्याच्या उपासनेमुळे मिळते. आता जी आजची जी तरुणाई आहे त्यांना निश्चितपणे प्रश्न पडतात हे असं का, आणि आपल्या जुन्या पिढीमध्ये हे असं असतं तू कर असा स्वरूपाचा सल्ला दिला यायचा, परंतु ह्या पिढीला हे प्रश्न पडतात आणि त्याची समर्पक उत्तरं त्यांना देणं अतिशय आवश्यक आहे. मी शेवटी MITचा सिव्हिल इंजिनिअरचा स्टुडंट आहे 1995 सालचा. कुठल्याही गोष्टीमध्ये काही ना काहीतरी कारण असतं, कुठली गोष्ट घडायला किंवा कुठला शोध लागला, कुठली गोष्ट घडली, परंतु ह्या सगळ्या कारणांचं महाकारण म्हणजे तो गणपती बाप्पा असं स्वरूप त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण बघितलं तर भगवान शंकरांना ज्या वेळेला जे आपलं रांजणगावाला महागणपती क्षेत्र आहे तिथे त्रिपुरासूर राक्षसाचा वध हा त्यांच्याकडनं होत नव्हता, युद्ध चालू होतं, परंतु आकाशवाणी झाली आणि गणेशस्मरण न करता आपण युद्धावर गेले, त्यामुळे हे विघ्न आलं असं सांगितलं गेलं. त्यांनी तिथेच बाप्पांची उपासना केली. गणपती बाप्पा वर द्यायला आले आणि त्रिपुरासुराला मारण्याची युक्ती त्यांनी सांगितली, परंतु ह्याच्या मागचं विज्ञान समजून घेण्याची गरज आहे. कारण त्रिपुरासूर म्हणजे 3 पुरं एकाच सरळ रेषेत वर्षभरातनं एकाच दिवसानी एकाच क्षणी येत असतात, तर त्याला मारायची युक्ती म्हणजे आत्ताचे जे आपण आत्ता सिंदूर ऑपरेशन जे झालं आपल्या देशाकडनं आणि हवेतल्या हवेत आपण ते मिसाईल सगळी ही जी काय टेक्नॉलॉजी आत्ता शोध लागला, ॲक्च्युली तो त्यावेळेलाच त्यांना अवगत होता. आणि थोडक्यात आपण आत्ताच्या मिसाईलच्या भाषेमध्ये भगवान शंकरांनी जे आपल्या जालन्याच्या इथे गणपती बाप्पाचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणावरनं त्या त्रिपुरासुराला मारण्यासाठी ते मिसाईल सोडलं आजच्या भाषेत असं आपण म्हणू. म्हणजे एकाच दिवशी वर्षातनं 3ही पुरं सरळ रेषेत आणि एका क्षणाला येत असल्याचं त्यांनी त्या ठिकाणावरनं त्याचा वध करू शकले. ह्याच्या मागचं सायन्स हे आपण रिसर्च करून शोधलं पाहिजे. जसं आता आम्ही समजा शेंदूर लावतो, गणपती बाप्पांचे उपासक शेंदूर लावतात, देवीचे आपण हळदी कुंकू लावतो, भगवान विष्णूंचा अष्टगंध लावतो किंवा भगवान शंकर असेल तर आपण भस्म लावतो. परंतु हे का लावतो तर आपलं हे कुटस्थ हे अतिशय प्रणम्य स्थान आहे आणि ते तत्व आपण कनेक्ट करतो, म्हणून आपल्या भारतीयांमध्ये ही पद्धत आहे की आपल्या कुटस्थाला ते कुंकू लावायचं किंवा जे काय आपण गंध लावतो ती पद्धत रूढ झाली आहे. ह्या प्रत्येक गोष्टीच्या मागचं सायन्स, आपण बाप्पाला नारळ अर्पण करतो, फुलं अर्पण करतो, परंतु त्याच्या मागचं सायन्स पण समजून घेतलं पाहिजे. नारळ हे शेवटी बुद्धीचं प्रतीक आहे, फुलं हे मनाचं प्रतीक आहे. मन आणि बुद्धी त्याच्या चरणी अर्पण केल्याशिवाय त्याची प्राप्ती होणार नाही, हा स्पिरिच्युअल संदेश आहे. आणि प्रॅक्टिकलमध्ये नारळ शेतातनं येतो, फुलं शेतातनं येतात. आपली ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकरी त्याची अर्थव्यवस्था बळकट होते आणि इथे रोजगार निर्मिती होते, हा प्रॅक्टिकल भाग झाला. अशा सगळ्याची सांगड आपल्या पूर्वजांनी आधी घालून ठेवलेली, इतकी समृद्ध
आपल्या भारताची संस्कृती आणि ह्या धर्मपरंपरा आहेत. शेंदूर बनण्याची प्रोसेस कशी असते, पारा जो बनतो आपल्या सगळ्यांना माहिती मर्क्युरी, तो 6 स्टेजेसमध्ये बनतो आणि बनल्यानंतर आपल्याला हाताळता येत नाही, तो त्याला पकडता येत नाही. परंतु कार्तिक स्वामी जे आहेत, गणपतीचे बंधू जे सांगितले, ते त्याला षडानन असं म्हणलेलं आहे. त्यांची निर्मिती सुद्धा, त्याची जी कथा आहे मुद्गल पुराणातली, ती सुद्धा 6 त्यांना मुख असलेली, त्यांचे 6 स्टेजेसमध्ये ती निर्मिती झाली. आणि पारा आणि हा शेंदूर याचं एक नातं आहे, कारण पारा बनल्यानंतर जो रेसिड्युअल प्रोडक्ट राहतो तो शेंदूर आहे आणि तो म्हणजे गणपती बाप्पा आहे. म्हणजे त्या सगळ्यांच्या पलीकडचं ते तत्व आहे, हे स्पिरिच्युअली अधोरेखित करायचं आहे. परंतु त्याच्या मागचं सायन्स पण आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांना षडानन का म्हटलं, ब्रह्मदेवांना चतुर्मुख का म्हणतात, दत्त महाराजांना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती का म्हणतात, किंवा गणपती बाप्पाला ब्रह्मणस्पती ज्येष्ठराज का म्हणतात. अशा प्रत्येक गोष्टीचं कारण आपण शोधलं पाहिजे. जसं गणपती बाप्पाचं एक नाव आहे वक्रतुंड, शब्दशः अर्थ घेतला तर वेगळा होईल, परंतु वक्रा म्हणजे माया आणि तुंड म्हणजे नुसत्या सोंडेने फुंकरीने जो त्याला उडून लावतो तो वक्रतुंड, असा त्याचा वास्तविक अर्थ आहे. आपण एकदंत बाप्पाचं नाव आहे. एका म्हणजे माया आणि दंत म्हणजे सत्ता, त्या मायेवर ज्याची सत्ता चालते तो एकदंत. म्हणजे आपल्याला वास्तविक अर्थ समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आपल्या ज्या अतिशय समृद्ध अशा धार्मिक स्पिरिच्युअल ज्या परंपरा आहेत आपल्या भारताच्या, त्या आपल्याला समजतील. आणि इतकी वर्ष आक्रमणं आपल्या संस्कृतीवर होऊन जगभरामध्ये आज गणेशोत्सव आपल्याला सांगायला मला आवडेल 175 देशात साजरा होतो. 175 देशामध्ये कुठल्याच देवाचा उत्सव साजरा होत नाही जो गणपती बाप्पाचा होतो. ह्याचा विचार आपण केला पाहिजे की असं का घडतं. दगडूशेठ गणपती बाप्पांच्या मंडपामध्ये उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, आता उद्याच होईल, ऋषीपंचमी असते, जवळजवळ 40,000 माता भगिनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी येतात. तर सामूहिक उपासना हा त्याचा संदेश आहे आणि सामूहिक उपासनेतनं तुमची आत्मोन्नती होते हा आपल्या पूर्वजांनी दिलेला संदेश आहे. त्याचं आपलं मार्गक्रमण म्हणजे तो उपक्रम आहे आणि अनेक मंडळ तो फॉलो करत असतात. हा एक भारतीय संस्कृती अध्यात्म परंपरा जपण्याचा एक दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक अल्पसा प्रयत्न आहे. वाटतं म्हणूनच आपण या अध्यात्मामध्ये आपण म्हणता तसं विज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्या प्राचीन भारतीय परंपरा आपल्या लक्षात येतात. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की आता जास्तीत जास्त तरुण ह्याकडे वळत आहेत, अभ्याससुद्धा करतायत, ते अध्यात्माच्या दृष्टीने वाचन त्यांचं वाढलं आहे. आणि आपण आता या उत्सवाच्या काळात आहोत, तर उत्सवाच्या काळात म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती हे जितकं श्रद्धास्थान आहे तसंच त्याचा देखावा हा सुद्धा अतिशय म्हणजे विलोभनीय असतो आणि त्याच्याकडे अक्षरशः म्हणजे पाहत राहावं असं वाटतं. तर या वर्षीच्या देखाव्याची काय वैशिष्ट्ये आहेत? प्रतिवर्षी आपण भारतातली विविध मंदिरं त्याच्या प्रतिकृती या देखाव्याच्या स्वरूपामध्ये मांडत असतो. त्याच्या मागची भावना भूमिका हीच आहे की आपल्या देशातल्या सांस्कृतिक ठेव्याचा परिचय या ठिकाणच्या लोकांना व्हावा आणि त्यातनं देशभक्ती वाढावी, ह्या हेतूने आपण या सजावटींच्या रचना करत असतो. यावर्षी आपलं दक्षिण भारतातलं जे केरळ आहे तिथलं पद्मनाभ स्वामींचं मंदिराची प्रतिकृती आपण साकारतोय. हा एक मिलाफ असतो मराठी संस्कृतीचा आणि केरळी संस्कृतीचा. असं प्रत्येक राज्यातलं दरवर्षी आपण हे करत असतो. त्यामुळे आपल्या अनेकता में एकता असं जे आपल्या भारताला म्हटलं जातं ती गोष्ट अनुकरण करण्याचा हा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा प्रयत्न आहे. त्यातनं नॅशनल इंटिग्रिटी वाढते, राष्ट्रीयतेची भावना वाढते आणि ही आत्ता आपल्याला अतिशय गरजेची आहे. ह्यातनंच आपण आत्मनिर्भर होऊ शकू असं मला वाटतं. तुम्हाला या निमित्ताने युवा वर्गाला काय सांगावं असं वाटतं की कशा पद्धतीनं उत्सव साजरा केला जावा? कारण आपण आता सध्या जर का आपण वेगळी पथकं पाहिली तर त्यात तरुणाई आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती दिसते. तर एकंदरच ह्याला अजून विशेषतः या गणेशोत्सवाला आणि त्या सगळ्या 10 दिवसांना विसर्जन मिरवणुकीला सुद्धा एक विधायक वळण लावण्यासाठी युवकांचा कसा सहभाग अपेक्षित वाटतो तुम्हाला? युवकांचा सहभाग गणेशोत्सवामध्ये खूप वाढलेला आहे.
पुणे शहर हे गणपती बाप्पाच्या विशेष कृपा असलेलं शहर आहे. ही गणेशाची नगरी आहे. कारण ह्या ठिकाणी ह्या शहराचं ग्रामदैवत कसबा गणपती आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि आईसाहेब जिजाऊ आईसाहेबांनी त्याची पुनर्स्थापना केली. या शहरामध्ये पार्वती मातेचं मंदिर आहे. पर्वती नावाची टेकडी आहे, जे कुठल्याही शहरामध्ये नसतं. जसं भगवान शंकरांचे अनेक मंदिरं आहेत. कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. संपूर्ण गणेश परिवार या पुण्यामध्ये विसावलेला आहे. म्हणून पुण्याची जुनी ओळख विद्येचं माहेरघर जे आज पण आहे, आता IT नगरी झालेली आहे. आणि याच्यामध्ये सगळी तरुणाई आहे. दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला जर आपण बघितलं तर संध्याकाळी रात्री 8च्या आरतीनंतर 9 नंतर ही तरुणाई 2 तास येत असते. त्यांना बाप्पांचं विशेष दर्शनाचं आकर्षण आहे. आणि गणेशोत्सवात बघितलं तर ढोल ताशा आपण म्हणालात त्याच्या माध्यमातून अनेक तरुणी ह्या उत्सवामध्ये सामील झालेले आहेत. आणि तो आनंद तो अनुभवतात. त्यांना तो आनंद मिळतो, अनुभवता येतो. त्यामुळे ते अधिक समर्पित ह्या उत्सवामध्ये होतात. परंतु आपल्याला गणपती बाप्पाचा उत्सव आपण साजरा करतोय, परंतु ज्याचा उत्सव साजरा करतोय त्याचं स्वरूप समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. कार्यकर्त्यांना पण ह्या माध्यमातून आम्ही आवाहन करत असतो किंवा करतोय की बाप्पाला जर आपण बाप्पा मानताय, देव मानताय, तर मग त्याच्यासमोर गाणं कुठलं लागलं पाहिजे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. मुळात हा धार्मिक उत्सव आहे. याच्यामध्ये भक्तिभाव जपला पाहिजे, जोपासला पाहिजे. आपली संस्कृती वाढली पाहिजे. आणि या उत्सवाच्या माध्यमातून जे रंजलेले गांजले आपल्या संतांनी जो संदेश दिलेला आहे त्या उपेक्षित मंडळींना आपण मदत करायची आहे. कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. आणि त्यांनी तुम्हाला जर कार्यकर्ता म्हणून नेमलं आहे तर आपलं हे आद्य कर्तव्य आहे की अशा लोकांना आपण तातडीने जशी जमेल तशी मदत केली पाहिजे. ते समाजभान ह्या उत्सवाने 133 वर्ष जपलं आहे. म्हणून आज 133 वर्षाची परंपरा ही टिकून आहे. कारण या उत्सवाने अनेक बदल स्वीकारलेले आहेत आणि अजूनही कार्यकर्त्यांमध्ये ती लवचिकता आहे. त्यामुळे हा उत्सव अतिशय चांगला आहे. कारण कोट्यवधी लोक जर येत असतील त्या उत्सवात विशेष चांगला असल्याशिवाय ते येणार नाही. आणि म्हणून जे काही त्रुटी असतील त्या निश्चितपणे संवादातनं ह्या दूर होतील. परंतु ह्या निमित्ताने ह्या सर्व तरुणाई आबाल वृद्धांना जे आकर्षण निर्माण झालेलं आहे गणपती बाप्पांचं, परंतु ते आकर्षण त्या मोरयाचं आहे. परंतु तो मोरया हा काय आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला ते आकर्षण का आपल्याला आतनं वाटतं हे समजणार नाही. त्यामुळे जो बाहेरचा आकर्षणाचा विषय तो बाह्य प्रवास झाला. मला असं वाटतं की अंतरीची ही गणेशवारी आपण सर्वांनी सुरू केली पाहिजे. आणि त्यासाठी या गणेश चतुर्थीसारखा दुसरा सर्वोत्तम असा मुहूर्त असू शकत नाही असं मला वाटतं. आणि मला वाटतं या संवादाच्या निमित्ताने श्री महेशजींकडून आपल्याला गणपती बाप्पाचं स्वरूपही समजलं. अनेक धार्मिक संदर्भही त्यांनी दिले. आणि विशेषतः जर युवा वर्ग हा कार्यक्रम पाहतो आहे त्यांना नक्कीच त्यामुळे एक त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली असणार. आज या उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याशी बोललात आणि सगळी मौलिक माहिती दिली, तेव्हा खूप खूप आभार आपले. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्याला देखील मनापासून धन्यवाद. आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये बाप्पांच्या दर्शनाचं आग्रहाचं निमंत्रण. जय गणेश. जय गणेश.